chat box. ओके, ठीक आहे, ऑल सेट. तर आजचं जे सेशन आहे ते मी चालू करणार आहे एका माझ्या क्लायंटच्या एका एक्सपिरियन्सवरून. कारण बऱ्याच जणांचे क्वेश्चन मला क्वेरीज आले की मी खूप कमी खाते किंवा खातोय, म्हणजेच माझं डाएट खूप कमी आहे. ऍक्च्युअली असतं पण कमी, परंतु काय होतं, डाएट कमी असून सुद्धा त्यांच्या बीएमआर पेक्षा सुद्धा डाएट कमी असून मग तुमचा वेट वाढत नाहीये किंवा वेट माझं कमी होत नाहीये. आता बीएमआर पेक्षा डाएट कमी म्हणजे काय, तर आपण ह्या काही कन्सेप्ट्स आज आपण समजून घेणार आहेत. त्याचबरोबर मी काही सुपर फूड, म्हणजे ज्यांचं कॅल्शियम लेवल कमी आहे तर ते कॅल्शियम लेवल त्यांचं फक्त फूड मधून, म्हणजे मेडिसिन घेऊन तर वाढणार आहे सगळ्यांचं, हे नॉर्मल आहे, नॉर्मल गोष्ट आहे. परंतु तुम्ही फक्त सुपर फूड घेऊन तुम्ही जर 1 महिना त्या फूड्स घेतले आणि तुमचं कॅल्शियम हे तुमचा जो डिझायर्ड लेवल आहे, म्हणजे डेलीचा रिक्वायर्ड कॅल्शियम डोस जो आहे 1000 ते 1200, तर तो फुलफिल होणं गरजेचं आहे आणि त्या रीडिंग्स तुमच्या येतील. अशा पद्धतीने आपण एक ह्या सेशनच्या एंडला त्या टिप्स देणार आहे मी, कुठलं कॅल्शियम फूड आणि कशा पद्धतीने घ्यायचं. त्याचबरोबर आपण या डाएटमध्ये तुमचा बीएमआर कसा चेक करायचा, बीएमआय कसा चेक करायचा आणि आपलं हेल्दी जे डाएट आहे तर ते डाएट कशा पद्धतीने हेल्दी ठेवायचं, म्हणजे व्हॉट टू ईट अँड नॉट, म्हणजे न्यूट्रिशनल लेवल प्रमाणे काय खायचं काय नाही हे या सेशन मध्ये घेणार आहे. त्याचबरोबर तुमचे काही महत्त्वाचे मेजरमेंट्स कसे घ्यायचे, तुमचं डाएट ट्रॅक कसं करायचं, तुम्ही डाएटवर असताना सुद्धा वेदर इट इज वर्किंग ऑर नॉट हे कसं ओळखायचं, हे डाएट म्हणजे मला काम करतंय किंवा नाही हे ओळखायचं कसं. तर ह्या सगळ्या गोष्टी आपण या सेशन मध्ये कव्हर करणार आहेत. त्याचबरोबर तुमचे 10 मिनिटानंतर मला युट्यूब वरून येणारे काही क्वेश्चन्स किंवा बाहेरचे क्वेश्चन्स, तर हे सुद्धा आपल्याला समजेल, म्हणजे या सेशन मधून यू विल लर्न दिस ऑल थिंग्स फ्रॉम दिस सेशन. तर तुमचे काही क्वेश्चन असतील तर 10 मिनिट तुम्हाला शेवटी देणार आहे, तुम्ही त्या क्वेश्चन्स पण विचारू शकता. सगळ्यात महत्वाचं मी काय एक स्क्रीन शेअर करतो तुम्हाला, एक छोटासा प्रेझेंटेशन दाखवण्यासाठी. राईट. हा, तर याच्यामध्ये आपण सगळ्यात महत्वाचं आहे, बऱ्याच जणांना माहित नाही की व्हॉट इज मीन बाय हेल्थ. तर हेल्थची डेफिनेशन, तुम्हाला जर हेल्थची डेफिनेशन माहित असेल तर तुम्ही यस टाईप करा कॉमेंट बॉक्समध्ये. ज्यांना माहिती आहे त्यांचा मी म्यूट करतो आणि त्यांनी सांगायची, कारण हे इंटरॅक्टिव्ह पण राहील सेशन. बाकी युट्यूबचे जे ऑडियन्स आहेत त्यांना मी इंटरॅक्टिव्ह होऊ शकत नाही, पण तुम्ही जे काही आहेत स्क्रीनवर तर त्यांनी सांगू शकता. ज्यांना हेल्थची डेफिनेशन माहिती आहे तर त्यांनी यस टाईप करा. ओके, नाही तर मी तर सांगणारच आहे, परंतु परफेक्ट जर माहित असेल तर तुम्ही यस टाईप करू शकता. ओके, तर ओके ठीक आहे. तर मी सांगतो, हेल्थ ही जी आहे तर हेल्थची WHO नी 1997 ला डेफिनेशन चेंज केली आहे. नॉर्मल हेल्थ कशी असते, फिजिकल, मेंटल आणि सोशल वेलबिंग किंवा विदाउट एनी डिसीज किंवा डिसीज फ्री, नॉट ओनली किंवा नॉट मेअरली द डिसीज फ्री बट ऑल्सो द वेलबिंग स्टेज, इन द वेलबिंग स्टेज ऑफ दीज 3 डायमेन्शन्स. कोणकोणत्या,
बायोलॉजिकल म्हणजेच फिजिकल, त्याचबरोबर मेंटल आणि सोशल. म्हणजे 3 स्टेट आतापर्यंत WHO ने सांगितले होते की तुम्ही नुसते एखादा आजार नसणे म्हणजे हेल्दी असणं, याला हेल्थ म्हणत नाहीत. तर तुम्हाला मेंटली तुम्ही वेल बिईंग असलं पाहिजे. बऱ्याच जणांचं कसं होतं की तुमचा कुठलाच आजार नाही, परंतु तुम्हाला डिप्रेशन मध्ये आहात, तुम्हाला स्ट्रेस मध्ये असता, अँझायटी मध्ये असता, काय होतंय हे लक्षात येत नाही. तर ते फक्त बॉडी तुमची हेल्दी आहे, परंतु माइंड हेल्दी नसेल तर दॅट इज नॉट द हेल्थ. किंवा तुमचं माइंड आहे, बॉडी हेल्दी आहे आणि सोशल हेल्थ नाही, तुम्ही एकटे एकटे राहताय, तुमचं कलिग सोबत जमत नाही, घरात रिलेशन मेंटेन होत नाहीत, दॅट इज ऑल्सो नॉट दी हेल्थ. म्हणजे तुमची सोशल हेल्थ पण चांगली पाहिजे. त्याचबरोबर आता नवीन जे डेफिनेशन आहे की 1997 ला खूप मोठा एक वर्ल्ड मधले 192 कंट्री मधल्या लोकांनी त्याला मान्यता दिली की स्पिरिच्युअल हेल्थ सुद्धा एक फॅक्टर आहे. कारण ह्या तिन्ही हेल्थ आहेत, परंतु जर तुम्हाला स्पिरिच्युअल आस्पेक्ट म्हणजेच तुमचं मेडिटेशन किंवा तुम्ही स्व कोण आहात, स्वतः कोण आहात, म्हणजे ह्या तिन्ही हेल्थ नंतर काही लोकांना असे आजार होतात जे कुठेच म्हणजे त्याच्यामध्ये सायन्समध्ये येत नाही. तुम्ही मेंटली फिट असता, सोशली फिट आहेत, फिजिकली फिट आहेत, परंतु तुमचा जर स्पिरिच्युअल क्वेश्चन कमी असेल, तुम्हाला जे आपण ऑप्टिमिस्टिक म्हणतो, पॉझिटिव्ह थिंकिंग जर नसेल, तर त्या ठिकाणी स्पिरिच्युअल क्वेश्चन कमी असल्यामुळे सुद्धा आपण एक एम्प्टीनेस जाणवतो. तर त्या सुद्धा गोष्टीसाठी जे ज्या धर्मामधले लोक आहेत, तर त्यांनी त्या धर्मातल्या ज्या काही रिच्युअल्स आहेत, सायंटिफिक रिच्युअल्स आहेत, तर त्या केल्याने सुद्धा बऱ्याच जणांच्या हेल्थ इम्प्रूव्ह झालेले आहेत, मानसिक, शारीरिक आणि सामाजिक. त्याच्यामुळं याला आपण त्या सुद्धा गोष्टींना हेल्दी किंवा हेल्थ म्हणतो. म्हणजे काय, फिजिकल, मेंटल, सोशल आणि स्पिरिच्युअल ह्या तीनही गोष्टी आपल्याला असणं गरजेचे आहेत, ज्यावेळेस आपण हेल्थ हा ऍस्पेक्ट आपण काउंट करतो त्यावेळेस. म्हणजे आता हेल्थची डेफिनेशन क्लिअर होईल की फिजिकल, मेंटल, सोशल आणि स्पिरिच्युअल वेलबिंग मीन्स द हेल्थ. म्हणजे हे 4 पॅरामीटर्स तुम्हाला हेल्थचे आपल्याला लक्षात घेणं गरजेचं आहे. तर इथं तेच दिलेत. फिजिकल मध्ये आपल्या डाएटच्या स्वरूपामध्ये जर आपण बघितलं तर फिजिकल पॅरामीटर्स जे आहेत, तर त्या फिजिकल पॅरामीटर्स मध्ये 2 आपण हे केलेले आहेत. एक एक्सरसाइज आहे हेल्थसाठी आणि दुसरं पॅरामीटर आहे डाएट. म्हणजे एक्सरसाइज आणि डाएट ह्या 2 गोष्टी हेल्थमध्ये येतात, फिजिकल हेल्थमध्ये येतात. त्यानंतर मेंटल हेल्थमध्ये काय येईल, मेंटल हेल्थमध्ये येतात तुमचं जे मेडिटेशन आहे, तुमचं माइंडशी कनेक्ट होणं आहे, तुमचं एक ॲडव्हर्सिटी क्वेश्चन म्हणजे अति कठीण परिस्थितीमध्ये तुम्ही कशा पद्धतीनं सर्व्हाइव्ह व्हाल, त्याचबरोबर तुमचा सगळ्या इमोशन्स तुमच्या कंट्रोलमध्ये आहेत का, तुमचे थॉट प्रोसेस क्लिअर आहे का, तुमचं बिहेवियर नॉर्मल आहे का. तर म्हणजे काय की हा ट्रायंगल जो आहे, ट्रायंगल काय आहे, मी इथं तुम्हाला एक थोडक्यात तो ट्रायंगल कसा काम करतो एक छोट्या व्हाईट बोर्ड वर दाखवतो करून. तर तो ट्रायंगल कसा, हा असा ट्रायंगल असेल, राईट. हा ट्रायंगल आहे. तर याच्यामध्ये मेंटल हेल्थ म्हणजे काय, इथं राहील तुमचा एक थॉट प्रोसेस, विचार, टी, ह्याला टी मॉडेल म्हणतात, TEA. थॉट प्रोसेस अगोदर काय होतो, आपल्या मनामध्ये विचार जनरेट होतो. ही मेंटल हेल्थ असणं गरजेचं आहे. तर ते कशा पद्धतीनं तुम्ही अचीव करू शकता, इट इज ऑल्सो द पार्ट ऑफ हेल्थ. म्हणून आपल्याला अगोदर काय मनामध्ये तयार होतो, ह्या ट्रायंगल मध्ये थॉट क्रिएट होतो, विचार क्रिएट होतो. आणि त्यानंतर विचार कसे आहेत, विचार 2 प्रकारचे असतात. ऍक्च्युअल आपण जर ऍक्च्युअल बघितलं तर एक पॉझिटिव्ह विचार असतात, निगेटिव्ह विचार असतात किंवा थॉट असतात आणि न्यूट्रल थॉट असतात, ज्यांच्यामुळे कुठल्याच भावना क्रिएट होत नाहीत, त्याला न्यूट्रल थॉट्स म्हणतात. तर पॉझिटिव्ह निगेटिव्ह थॉट्स हे जनरली क्रिएट होत असतात. तर त्याच्यामध्ये पॉझिटिव्ह थॉट्स किंवा निगेटिव्ह थॉट्स क्रिएट झाल्यानंतर इथं काय होईल, इमोशन तयार होईल. TEA च इमोशन्स तयार होतील.
या ठिकाणी इमोशन्स तयार झाल्या. इमोशन्स तयार झाल्यानंतर तुमच्या बॉडीला रिस्पॉन्स बॉडी देते आपले आणि बिहेवियर तयार होतो. बिहेवियर म्हणजेच ऍक्शन होते. इथं ए म्हणजे इथं थॉट. आता उदाहरणादाखल जर आपल्याला बघायचं झालं तर एक विचार आहे. समजा एका ठिकाणी तुमचा एखादा व्यक्ती समोर आहे, तर त्या व्यक्ती कसा आहे त्याच्यानुसार तुमचे विचार. समजा तुम्हाला तो व्यक्ती निगेटिव्ह वाटतोय, तुमचं नेहमी त्याच्यासोबत जमत नाहीये, तर त्या व्यक्तीला बघितल्यानंतर तुमच्या मनामध्ये थॉट प्रोसेस जनरेट होते. मग ते थॉट्स कुठले असतील? एक तर पॉझिटिव्ह थॉट्स असतील. मग पॉझिटिव्ह थॉट्स असतील तर काय होईल? पॉझिटिव्ह थॉट्स असल्यानंतर तुम्हाला जाणवेल की एकदम हॅपीनेस जाणवेल. हॅपीनेस जाणवेल म्हणजे तुम्हाला हॅपी हा थॉट क्रिएट झाला. एक आनंदाची भावना निर्माण होईल. म्हणजे पॉझिटिव्ह थॉट्स झाल्यानंतर इमोशन्स कशा येतील? हॅपी इमोशन्स, गुड इमोशन्स किंवा आनंदाची भावना निर्माण होते, याला इमोशन्स म्हणतात. त्यानंतर ह्या इमोशन्स झाल्यानंतर तुमची रिॲक्शन कशी असेल? तुम्ही पळत त्याच्याकडे जाल आणि त्याला मिठी माराल किंवा त्याला गुड एक स्माइल द्याल आणि हाय बाय कराल. हे काय झालं? ऍक्शन झाली. या ऍक्शन नंतर परत तिथं हे थॉट्स क्रिएट होतात, पॉझिटिव्ह थॉट्स असतील तर हे सायकल चालू होतं. समजा हा जो व्यक्ती समोरचा आहे, तुमची त्याच्याबद्दल तुम्हाला माहिती की हा तुमच्याबद्दल तुमचे रिलेशन्स चांगले नाहीयेत किंवा एखाद्या वेळेस न्यूसन्स क्रिएट करणारा व्यक्ती आहे, तर त्यावेळेस कशी होईल? तुमच्या थॉट प्रोसेस कशी निर्माण होईल? निगेटिव्ह थॉट्स निर्माण होतील. म्हणजे तुम्हाला निगेटिव्ह, अरे हा कसा आला, कशासाठी आला असेल, तर ते निगेटिव्ह थॉट्स क्रिएट झाल्यानंतर तिथे इमोशन्स तयार होतात बॉडीमध्ये, आपल्या ब्रेनमध्ये. तर ते इमोशन्स क्रिएट होतील. तिथं काय इमोशन्स क्रिएट होतील? निगेटिव्ह इमोशन्स क्रिएट होतील किंवा सॅडनेसची भावना येईल, दुःखाची भावना येईल आणि तुम्ही इथं ऍक्शन घ्याल. त्याच्याकडे पळत जाल का? त्याला रिपेल कराल किंवा त्याला टाळण्याचा प्रयत्न कराल. तर अशा पद्धतीनं ही मेंटल हेल्थ आपली काम करते, जे TEA टी मॉडेल वर आहे. तशाच पद्धतीनं आपल्याला याच्यामध्ये कोणीतरी एंट्री केलाय. वेट 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 हा, पवार सर कोणी आले ना तर तुम्हाला मी को होस्ट करतोय, तुम्ही त्यांना एंट्री द्या. म्हणजे डिस्टर्ब नाही होणार. तर हे अशा पद्धतीनं मेंटल हेल्थ काम करते. आता आपल्या डाएटचा आणि या थॉट प्रोसेसचा किंवा या टी मॉडेलचा काय संबंध आहे? बरेच वेळेस काय होतं, फूड बद्दल सुद्धा आपण अशा इमोशन्स क्रिएट करत असतो. म्हणजे कशा? तुम्हाला एखादं गुड फूड आणि बॅड फूड ह्या इमोशन्स आपण त्या फूड बद्दल असोसिएट करतो. जसं लहान मुलगा डॉक्टर म्हणल्याबरोबर इंजेक्शन हे त्याला माहिती असतं. ऍक्च्युअल डॉक्टर इंजेक्शन देतीलच असं नाही, परंतु तुम्ही एखाद्या साध्या व्यक्तीला जरी ते डॉक्टर आहे असं म्हणलं तरीही काय होईल? तुम्हाला ते इंजेक्शनशी कनेक्ट होतील. त्यामुळं तुम्हाला काय करावं लागेल? त्या इमोशन्स डिटॅच करायच्यात. म्हणजे त्या आपल्याला जे असोसिएशन झालेलं आहे एखाद्या गोष्टीबद्दल, तर ते डिटॅच करू शकतो. कसं करू शकतो? की तिथं तुम्ही घेऊन त्या मुलाला गेल्यानंतर की हे डॉक्टर आहेत, परंतु यांच्याकडे इंजेक्शन नाही, असं 3-4 वेळेस घेऊन गेल्यानंतर ज्यावेळेस मुलाला लक्षात येतं की खरंच इथं इंजेक्शन नसतं आणि मी विनाकारण भीतीये किंवा भीतोय, त्यावेळेस त्यांचा विश्वास, बिलीफ तयार होतो आणि त्यांना लक्षात येतं की डॉक्टर म्हणजे इंजेक्शन, हे असोसिएशन होतं. तसंच काही फूड जे आहेत ते असोसिएशन तयार झालेलं असतं. हे फूड म्हणजे खराब, हे फूड म्हणजे चांगलं, हे मला आवडतं म्हणजे ते चांगलं असेल किंवा मला आवडत नाही म्हणजे खराब असेल. तर तुमच्या डाएटवर असताना एखाद्या वेळेस तुम्हाला टी जमत नाही, चहा जमत नाही, तर चहाशिवाय तुम्हाला जमणार नाही. म्हणजे चहा नाही पिलं तर मला डोकं दुखतं, चहा नाही पिलं तर मला शौचास नाही होत, चहा नाही पिलं तर माझं काम नाही होत, चहा नाही पिलं तर मला झोप येते, त्याचबरोबर चहा नाही पिलं तर मला फ्रेश वाटत नाही. तर हे असोसिएशन आहेत. खरं असतं का तसं? तुम्ही जर त्याच्या बिगिनिंग थॉटला गेलात
तर चहाचा आणि ह्या सगळ्या इमोशन्सचा फक्त लावलेला तुम्ही तुमचा इंडिव्हिज्युअल. बऱ्याच जणांना चहा न पिता पण फ्रेश वाटतं. चहा न पिता पण शौचास जाऊ शकतात. चहा न पिता पण त्यांना एनर्जी लेव्हल त्यांची ड्रॉप होत नाही. तर माझी का होत नाही? तर अशा पद्धतीनं आपल्याला त्या ज्या असोसिएशन्स आपण फॉल्स असोसिएशन्स केल्यात, तर त्या फॉल्स असोसिएशन काढू शकतो. ही असती मेंटल हेल्थ. त्यानंतर सोशल हेल्थ. सोशल हेल्थचा आणि डाएटचा काय संबंध आहे? किंवा सोशल हेल्थ म्हणजे काय? तुमच्या घरामध्ये बरेच वेळेस तुम्ही डाएटवर आहात आणि तुमची बहीण डाएटवर नाही किंवा मुलगा डाएटवर नाही किंवा आई डाएटवर नाही. तर त्या ठिकाणी तुम्हाला किती डाएट तुमचं बऱ्याच वेळेस काय असतं डाएटमध्ये काही फूड असे असतात, की जे पोहे खाऊ नका म्हणतात. परंतु आपल्या डिशमध्ये पोहे असतात. सगळ्या इंडियन डिशमध्ये पोहे असतात. पोह्यांमध्ये थोडं कमी कॅलरी म्हणजे कमी प्रोटीन असतं किंवा जास्त हाय कॅलरी असतात आणि थोडं कार्बोहायड्रेट्स जास्त असतात म्हणून काही न्यूट्रिशनिस्ट पोहे देत नाहीत. म्हणून त्यांना ओट्स रिप्लेस केलं जातं. तर ओट्स हे तुमच्या एकट्यासाठीच बनवावे लागतात. मग इथं येतं तुमचं सोशल हेल्थ किती स्ट्राँग आहे. तुमचं बॉन्ड किती घरामध्ये स्ट्राँग आहे. तुमच्या फॅमिली मेंबर सोबत किंवा तुम्ही कलीग सोबत एखाद्या ऑफिसमध्ये गेल्यानंतर तुम्हाला बऱ्याच वेळेस तुम्ही डाएटवर आहात तर तुम्हाला 2 पद्धतीनं तुमच्या सोबतचे फ्रेंड्स किंवा तुमचं रिलेशन्स मेंटेन करू. एक तर तुमचे दुश्मन असतात. तुम्हाला मी डाएट करत नाही तर तुम्ही का करावं? असं बऱ्याच फ्रेंड्सला वाटतं. तिथं तुम्हाला त्यांनी वेगवेगळ्या ट्रिकनी आज आपण चला वेगळ्या ठिकाणी जाऊ जिथे की स्वीट खूप चांगलं मिळतं. या ठिकाणी पाणीपुरी खूप छान मिळते. तर असे कमेंट केल्यानंतर तुमचं डायव्हर्ट होऊ शकतं तुमचं माइंड. तिथं तुमचं सोशल हेल्थ किंवा तुम्हाला घरामध्ये सुद्धा ती ओट्स करून देणारी किंवा ओट्स तुझ्यासाठी स्पेशल करण्यासाठी ज्यावेळेस तुम्हाला अशी असिस्टन्स मिळतं, घरामधून सपोर्ट मिळतो, तर तुम्ही त्यावेळेस किती गिव्ह अँड टेक करता, तुम्ही किती सपोर्ट एकमेकांना करता, तुमची सोशल हेल्थ किंवा बहीण-भावांमध्ये खूप कंटिन्युअस भांडणं आहेत. आपण जर त्यांना एकमेकांना मदत नाही केली, तर तुम्हाला पण ते डाएटच्या वेळेस मदत करत नाहीत. दॅट इज द सोशल हेल्थ आणि ह्याचा सरळ-सरळ संबंध डाएटशी सुद्धा आहे, त्याच्या तुमच्या हेल्थशी सुद्धा आहे. म्हणून आपण सोशल हेल्थ चांगली राहिली पाहिजे, चांगले गुड फ्रेंड्स तुमचे असले पाहिजेत, कलीग्समध्ये तुमचे फिटनेस हेल्दी किंवा फिटनेस अवेअर कलीग्स असले पाहिजेत, जेणेकरून तुम्हाला डाएटवर असताना, तुमच्या हेल्दी हॅबिट्स असताना, सगळ्यांनी हेल्दी हॅबिट्सला एन्हान्स केलं पाहिजे. हेल्दी हॅबिट्समध्ये तुम्हाला कन्व्हर्ट करण्यासाठी तुम्ही जर एखाद्या वेळेस मी डाएटवर आहे आणि तुम्हाला पाणीपुरी खायची तर तुमच्या मित्रांनी तुम्हाला असे मित्र पाहिजेत, की जे ओढून काढू शकतात तुमची पाणीपुरी तिथं न खाण्यासाठी इन्सिस्ट करू शकतात. दॅट इज द सोशल हेल्थ किंवा सोशल त्या ॲक्टिव्हिटीमुळं तुमचा जास्तीत जास्त तुम्हाला सपोर्ट मिळू शकतो. इट इस द सोशल हेल्थ. म्हणजे सोशल सपोर्ट तुमचा असल्याशिवाय तुमच्या डाएट होऊ शकत नाही, असं माझं म्हणणं आहे. त्यानंतर स्पिरिच्युअल हेल्थ. स्पिरिच्युअल हेल्थमध्ये तुम्ही कोण आहात? बरेच वेळेस असं होतं, मी डाएट नाही केलं, मला डाएट होतं का नाही की? मला एक्सरसाइज होती का नाही की? मी सकाळी उठू शकते का नाही की? माझ्या स्ट्रेंथ्स काय आहेत मला माहीत नाही. मला वीकनेसेस माहीत नाही. मला माझ्या लाईफचे गोल माहीत नाहीत. तर त्यावेळेस तुम्हाला एक एम्प्टीनेस जाणवतो. सगळं असतं परंतु काहीतरी नाही अशी भावना तयार होते. त्याला म्हणतात स्पिरिच्युअल हेल्थ कमी असणे किंवा तुमचा स्पिरिच्युअल क्वेशंट कमी असणे. तर हा क्वेशंट तुमचा वाढवायचा कसा? याला तुम्ही सकाळी पॉझिटिव्ह हाऊ यू आर द पॉझिटिव्ह थिंकर्स. स्वतःला प्रश्न विचारायचा आहे, की मी पॉझिटिव्ह थिंकिंग दिवसभरामध्ये माझं जे उठल्यानंतर मी किती वेळेस मी पॉझिटिव्ह थिंक केलेली आहे. म्हणजे एखादा व्यक्ती, एखादा जड वस्तू असेल म्हणजेच पदार्थ असेल किंवा एखादी व्यक्ती असेल, लाईव्ह वस्तू असेल, तर त्या वस्तूंबद्दल तुम्हाला पॉझिटिव्ह थिंक करता आलं पाहिजे. म्हणजे काय तुम्ही बाहेर गेलं तर झाडांबद्दल, तुम्ही गार्डनमध्ये बसल्यानंतर तुम्हाला तिथली झाडं बोलली पाहिजेत. त्या झाडांचं तुम्हाला पूर्ण सौंदर्य पाहता आलं पाहिजे, त्यांचा सुगंध घेता आला पाहिजे, ना की तुम्ही त्यावेळेस घरी काय चालू असेल, तुमच्या ऑफिसमध्ये काय चालू असेल, अशा विचारांमध्ये मग्न राहून तुम्ही गार्डनमध्ये असून तेवढ्या सुंदर एखाद्या निसर्गामध्ये असून सुद्धा तुम्ही त्या ठिकाणी न राहता तुम्ही राहतात बाहेर, तर त्यावेळेस तुमचं स्पिरिच्युअल क्वेशंट कुठेतरी कमी पडतोय. त्यावेळेस तुम्हाला माइंडफुलनेसची प्रॅक्टिस करावी लागेल. तुम्हाला तिथंच 5ही सेन्स तुमचे ठेवावे लागतील आणि अशा पद्धतीने तुम्हाला स्वतःचे स्ट्रेंथ्स आणि वीकनेस स्वतःबद्दल इंट्रोस्पेक्ट होता आला पाहिजे. माझे काय स्ट्रेंथ आहे, माझी काय वीकनेस आहे, हे जाणता आली पाहिजे. त्यावेळेस तुम्ही त्या ठिकाणी स्पिरिच्युअल हेल्थ तुमची चांगली आहे, आपण असं म्हणू शकतो. मग डाएटचा आणि स्पिरिच्युअल हेल्थचा कसा आहे? तुमची माइंड पॉवर स्पिरिच्युअल हेल्थवर असते, स्पिरिच्युअल क्वेशंटवर असते. तुमचा सोल किती प्युअर आहे. तुम्ही जर प्युअर असाल, तर तुम्हाला बऱ्याच जणांकडून, बाकीच्यांकडून तुम्हाला सपोर्ट मिळतो. तुम्ही ह्या 3ही हेल्थ
फिजिकल, मेंटल आणि सोशल हेल्थ, ह्या तीनही हेल्थ तुमच्या स्पिरिच्युअल हेल्थ जर स्ट्रॉंग असेल तर अचीव्ह करू शकता. कारण तुमच्यामध्ये ती ॲबिलिटी, तुमच्यामध्ये ते आकर्षण, तुमची जी पॉवर ऑफ अट्रॅक्शन किंवा रूल ऑफ अट्रॅक्शन आहे, तर तो तुमचा तेवढा स्ट्रॉंग होऊ शकतो, जेणेकरून तुमच्यामध्ये जे काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर हे जे गुण आहेत, हे गळून पडल्यानंतर सगळ्या जगांमध्ये तुम्ही अजात शत्रू होता आणि प्रत्येक जण तुम्हाला हेल्प करण्यासाठी तयार राहतो. इट इज कॉल्ड द स्पिरिच्युअल हेल्थ. जर तुमच्यामध्येच आपण जर एकमेकांना सपोर्ट नसाल करत, तर त्या ठिकाणी तुम्हाला सपोर्ट करणार नाहीत. सपोर्ट नाही केलं तर तुमचं वर्कआउट होणार नाही. वर्कआउट नाही झालं, कधी-कधी डाएट नाही होणार. मेंटल हेल्थ तुमची डाएट नाही केल्यामुळे तुम्हाला एका निगेटिव्ह सायकलमध्ये जाल, की मी करू शकत नाही, मी करू शकत नाही. इन्फेरियरिटी कॉम्प्लेक्स तयार होईल. मेंटल हेल्थ डिस्टर्ब होईल. त्याबरोबर तुमच्या घरामधले रिलेशन किंवा कलीग सोबत भांडणं होतील आणि भांडणं झाल्यानंतर तुम्ही एका निगेटिव्ह सायकलमध्ये अडकाल. मग डाएट कुठलं आणि बाकी फिजिकल वर्कआउट कुठलं? कारण ह्या जर क्वेश्चन कमी झाला, तुम्ही जर गिव्ह अँड टेक किंवा तुम्ही देण्याची भावना जर जास्त ठेवली, तर तुम्हाला सगळे हेल्प करतील. त्या हेल्पमधून तुम्हाला फिजिकल, मेंटल आणि सोशल सपोर्ट मिळेल आणि तुमची हेल्थ चांगली राहील. तर ह्या पद्धतीनं आपण हे हेल्थ अशा पद्धतीनं ठेवू शकतो. आता ह्या हेल्थचे काही पिलर्स आहेत. 4 पिलर्स आहेत हेल्थचे. तर कुठले पिलर्स आहेत ह्याबद्दल आपण बोलू. तर याच्या अगोदर जर तुम्हाला हेल्थ म्हणजे काय, हा जर मुद्दा क्लिअर झाला असेल तर येस टाइप करा. YouTube वाल्यांनी YouTubeच्या कमेंट बॉक्समध्ये येस हा शब्द टाइप करा आणि जे Zoomवर आहेत, Zoom सेशनवर आहेत, तर त्यांनी सुद्धा येस टाइप करा. जे क्लिअर आहेत त्यांनी. त्यावेळेस मला लक्षात येईल की तुम्हाला हा मुद्दा क्लिअर झालाय. गुड. सगळ्यांनी टाइप येस इन कमेंट बॉक्स. जर तुमचा मुद्दा क्लिअर झाला नसेल तर नो टाइप करा. म्हणजे मला डबल तुम्हाला हा एपिसोड म्हणजे हा जो पार्ट आहे तो डबल घेता येईल. ओके, सगळ्यांना मुद्दा क्लिअर झालेला आहे. त्याच्यामुळं आपण पुढे जाऊ. नंतरचं काय पिलर्स ऑफ हेल्थ किंवा काय काय आपण हेल्थसाठी, कारण हे सगळं डाएट वगैरे आहे ते हेल्थशीच रिलेटेड आहे. हे आपण यांना हेल्थ आणि डाएट हे वेगळं, तुम्ही डाएट सांगा आम्हाला, आमची हेल्थ आम्ही बघू, असं होऊ शकत नाही. कारण हा बेसिक मुद्दा आहे. तुमची हेल्थ व्यवस्थित असेल तर डाएट आहे, डाएट व्यवस्थित असेल तर हेल्थ आहे. कारण तुम्हाला कुठल्या पद्धतीने तुमचे बाकी शारीरिक, मानसिक तुम्ही स्ट्रॉंग झाला तरच बाकीच्या गोष्टी डाएट वगैरे करू शकाल. म्हणून आपण हे पिलर्स सुद्धा महत्वाचे आहेत हेल्थचे. कुठले कुठले पिलर्स आहेत? पिलर नंबर 1 आहे डाएट. तुमचं प्रॉपर डाएट असणं गरजेचं आहे हेल्थ राहण्यासाठी. त्यानंतर आहे वर्कआउट. तुम्हाला प्रॉपर वर्कआउट करता आलं पाहिजे किंवा केलं पाहिजे तुम्ही प्रॉपर वर्कआउट, तरच तुमचं जे हेल्थ आहे तर ती व्यवस्थित राहू शकते. त्यानंतर आहे स्लीप. प्रॉपर स्लीप पाहिजे आणि स्ट्रेस मॅनेजमेंट. तर ही एक मुद्दा आपण लगेच थोडक्यात घेणार आहे मी. डाएट हा नंतर घेऊ. पहिला आहे वर्कआउट. त्यासोबत तुमचं जे काही वर्कआउट आहे तर ते तुम्ही व्यवस्थित केलं पाहिजे. जर वर्कआउट नसेल तर तुम्हाला हेल्थ मेंटेन राहणार नाही. वर्कआउटमुळे काय होतं? तुमचे हॅपी हार्मोन सिक्रेट होतात. तुमच्या मसल स्ट्रेंथ वाढते, तुमची मोबिलिटी वाढते, फ्लेक्सिबिलिटी वाढते, स्ट्रेंथ वाढते, पॉवर वाढते, एन्ड्युरन्स वाढतो. तर ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला वर्कआउट शिवाय होत नाही. मग मोबिलिटी म्हणजे काय? स्ट्रेंथ म्हणजे काय? पॉवर म्हणजे काय? फ्लेक्सिबिलिटी म्हणजे काय? तर यांच्यामध्ये थोडक्यात थोडा फरक आहे. मोबिलिटी म्हणजे तुमची रेंज ऑफ मोशन ही किती होते? म्हणजे माझा हात इथपर्यंत जातो, माझी मोबिलिटी इतकी आहे. काही जणांचा इथपर्यंतच जाईल, इतकी मोबिलिटी आहे. जर वर्कआउट करत रोज जर मी हा हात पाठीमागे घेत गेला, तर ह्याची एक्स्ट्रीम लेव्हलपर्यंत ही मोबिलिटी वाढते. आणि याचा फायदा काय होतो? तुम्हाला एखाद्या वेळेस गाडीमधून तुम्हाला एखादी पाठीमागची बॉटल घ्यायची आहे, पाठीमागची. जर ती मोबिलिटी तुमची कमी असेल, तर तुम्हाला ती बॉटल घेण्यासाठी, पाठीमागं होण्यासाठी जर अचानक घेतली, तर तुम्हाला तुमच्या पाठीला स्ट्रेस बसू शकतो, स्ट्रेन येऊ शकतो आणि तुम्ही इंज्युअर होऊ शकता. तुम्हाला एखादं बकेट उचलायचंय, तुमच्या मसल्समध्ये स्ट्रेंथ असणं गरजेचं आहे. त्यावेळेस तुम्ही ते बकेट उचलू शकाल किंवा घरची कामं करू शकाल. दॅट इज द स्ट्रेंथ किंवा पॉवर. एखाद्या वेळेस तुम्ही जर एन्ड्युरन्स गरज पडली तर तुम्हाला पळता आलं पाहिजे. तुमचं एखादं काम आहे ते
अर्धा पाऊण तासापर्यंत कंटिन्युअस तुमचा हार्ट रेट डबल ऑफ हार्ट रेट होईल इथपर्यंत काम तुम्हाला करता आलं पाहिजे, जेणेकरून तुमचं हार्टची मजबूती असेल. कारण कधी आपल्याला कसा प्रसंग येईल सांगता येत नाही. त्यावेळेस बऱ्याच वेळेस तुम्हाला नुसत्या पायऱ्या जरी 3 मजली चढायचं असेल, तरीही हार्ट अटॅक येऊ शकतो, हार्ट जर कमजोर असेल तर. अशा उदाहरणं झालेली आहेत. म्हणजे हे सगळ्यांना होतं असं नाही. इट इज जस्ट अ एक्झाम्पल. तर तशा पद्धतीनं तुम्हाला वर्कआउटमुळं तुमची स्ट्रेंथ वाढते, फ्लेक्सिबिलिटी वाढते, तुमचे एंड्युरन्स वाढतो, पॉवर वाढते, मोबिलिटी वाढते. म्हणून वर्कआउटची गरज आहे. त्याचबरोबर स्लीप. आता स्लीपचा आणि डाएटचा तर खूप मोठा संबंध आहे. मी तर प्रत्येक हिस्ट्रीमध्ये स्लीपची हिस्ट्री घेत असतो. बऱ्याच जणांना झोप व्यवस्थित लागत नाही. म्हणजे काय होतं, तुमच्या बॉडीला अगोदर ज्यावेळेस आपली बॉडी दिवसभर विअर अँड टिअर करते, मेंटली थकलेली असते, फिजिकली थकलेली असते, भरपूर काम करून आपण थकवा येतो, त्यावेळेस स्लीपमध्येच आपली बॉडी ही रिपेअर होते. जसं बॅटरी आपण चार्जिंग करतो, तसं स्लीपमध्ये आपण कॉस्मिक एनर्जीने चार्ज होतो. युनिव्हर्सल एनर्जीने चार्ज होतो. सगळे अवयव हे चार्जिंगसाठी रात्री सेट झालेले असतात. बायोलॉजिकल क्लॉक सेट असतं आणि तुमची पूर्ण सिस्टीम ही रिस्टोर होते, चार्ज होते रात्री. जर तुम्हाला ती स्लीप जर नाही भेटली, 6 ते 8 तास जर नाही झोप भेटली, तर ह्या सगळ्या गोष्टींचा अजिबात उपयोग नाही. तिथं तुमचं डाएट म्हणजे स्लीप जास्त तुम्ही 12 वाजेपर्यंत जर जागलात, तर तुम्हाला 11 वाजता भूक लागेल. कारण जागल्यानंतर तुमचे सिस्टीम ही ओपन राहते. सगळ्या सिस्टम चालू राहिल्यामुळे तुमच्या कॅलरी बर्न होतात, परंतु त्यामुळे भूक लागते. बायोलॉजिकल क्लॉक चेंज होतं आणि आपल्या भुकेसाठी 2 हार्मोन असतात, ग्रेलिन आणि लेप्टिन. तर ग्रेलिन आणि लेप्टिन ह्यांचा इम्बॅलन्स झाल्यामुळं तुमची भूक जास्त होते. अति खाणं होतं. तुम्हाला बिंज ईटिंग म्हणतात त्याला. तर बिंज ईटिंग झाल्यामुळं परत काय होईल, तुम्हाला वेट वाढण्यासाठी कारण पुन्हा झोप येते, दिवसा झोप येते. तुमचं मेंटल स्ट्रेस वाढतो. स्ट्रेस वाढल्यामुळं परत तुम्हाला एक इमोशनल ईटिंग खाण्याची भावना निर्माण होते आणि अशा पद्धतीनं आपण एका ईटिंग सायकलमध्ये बिंज ईटिंग सायकल म्हणतात त्याला. परत खाणे, परत ताण घेणे, परत रिग्रेट होणे, स्वतःला दोष देणे, परत खाणे, मी काही करू शकत नसण्याची भावना निर्माण होणे आणि एका न्यूनगंडामध्ये आपण जाणे. तर ह्या भावना निर्माण होऊ नयेत म्हणून आपल्याला स्लीप हा खूप महत्त्वाचा पार्ट आहे. तर हे स्लीप घेणं गरजेचं आहे 6 ते 8 तास. कारण रिपेअर होतात, फ्रेश वाटतं. स्लीप नसेल तर तुम्हाला 3-4 दिवस स्लीप नसेल तर व्यक्ती वेगवेगळ्या आजारांनी ग्रस्त सुद्धा होऊ शकतो. इन्सोम्निया हा आजारामध्ये. तर त्यानंतर आहे स्ट्रेस मॅनेजमेंट. याच्यावर तर बोलण्यासारखं खूप आहे. कारण जो जिवंत आहे त्याला स्ट्रेस आहे. तो स्ट्रेस पॉझिटिव्ह स्ट्रेस हा घेतला पाहिजे. अगदीच स्ट्रेस नसणं हे पण चुकीचं आहे. म्हणजे मला काहीही झालं तरी इमोशन्स नाहीत, स्ट्रेस नाहीत अशा भावना म्हणजे आपण तो अनहेल्दी स्ट्रेस असतो किंवा स्ट्रेस न घेणे सुद्धा हा एक वेगळा एक आजार आहे मानसिक. परंतु स्ट्रेस असला पाहिजे. कामाचा पॉझिटिव्ह स्ट्रेस असला पाहिजे, ग्रोथचा पॉझिटिव्ह स्ट्रेस असला पाहिजे. अति डिझायर्ड, अति महत्त्वाकांक्षा ह्याचा स्ट्रेस न घेणे आणि स्वतःला माफ करायला शिकणे. म्हणजे एखाद्या वेळेस आज नाही डाएट कंप्लीट झालं म्हणजे मी काहीच करू शकत नाही. मी पनिशमेंट देईल मला स्वतःला. सेल्फ अब्यूज नका करू. पनिशमेंट सौम्य रूपामध्ये. मी एखादी उद्या पोळी कमी खाईल. अशी पनिशमेंट इट इज अ गुड स्ट्रेस. तर अशा पद्धतीनं स्ट्रेस मॅनेज करा. म्हणजे कसा एखादा एक्झाम्पल आहे. तुम्हाला एका म्हणजे एखादी बस आहे. बस येत नाही. बस म्हणजे लेट झालेली आहे. बस लेट झाली म्हणून खूप स्ट्रेस घेताय तुम्ही. खूप स्ट्रेस घेताय. लेट झाल्यानंतर सुद्धा आली बस तरीही तुम्हाला खूप उशीर झालाय म्हणून आपण स्वतःला त्रास देऊ शकतो किंवा फोन करून येत नाही तुम्ही सिस्टमला तुम्ही वेडं-वाकडं बोलू शकता, दोष देऊ शकता. त्याच्यामधून तुम्हाला कारण ती सिस्टम आहे. तुम्ही बस तुमच्यामुळं लवकर करता येणार नाही. म्हणजे ते तुमच्या स्टिम्युलसच्या बाहेर आहे. तुमच्या कंट्रोलच्या बाहेरची गोष्टी आहे. परंतु तरीही तुम्ही त्याचा स्ट्रेस घेताय म्हणजे त्याचा काहीही फायदा नसताना. पण तुम्ही जर अशा पद्धतीनं स्ट्रेस घेतला याला, की ठीक आहे, बस उशीर झाली, आलीच नसती तर काय झालं असतं? एखाद्या वेळेस बस उशीर झालीये, परंतु आलीच नसती तर, असं विचारायचं. जर आलीच नसती तर. या फक्त एका विचारामुळे तुमचा जो काही स्ट्रेस लेव्हल आहे, जो काही एक डोंगर बनलेला आहे, तर तो डोंगर कमी होऊ शकतो आणि तुम्ही
स्ट्रेस हा पॉझिटिव्ह स्ट्रेस राहू शकतो. त्यावेळेस तुम्हाला हसायला येईल, की खरंच मी एवढा स्ट्रेस घेणे एवढी ही सिच्युएशन होती का? नव्हती. परंतु आपल्या इंटेलेक्च्युअलवर, आपल्या बुद्धिपटलावर कुठलातरी एखाद्या बाह्य इन्फॉर्मेशनचा जर मुलामा लागला, तर तुम्हाला ह्या अशा अविवेकी गोष्टी वाटू शकतात. जसं की आपण एखादा माइंडफुल नसताना एखादा अनहेल्दी फूड आहे, समोसे आहेत, कचोरी आहेत. फक्त त्यांच्या बाह्य रूपावर जाऊन तुम्ही ज्यावेळेस पट खाऊन घेता आणि त्यानंतर तुम्हाला इनडायरेक्टली वाटतं, की मी हे एवढे खायला नाही पाहिजे होतं. मी का केलं? हे रिग्रेट हे होणं, त्याचा पण स्ट्रेस घेणं, हे चुकीचं आहे. त्यावेळेस तुम्ही तिथं स्टॉप झालं पाहिजे. स्माईल द्या, बॉडीला आदेश द्या, की मी हे खाल्लेलं आहे, जे की खाणं योग्य नव्हतं. परंतु याला आपण कंपन्सेट करू उद्याच्या डायटमध्ये आणि डोंट रिपीट अगेन धिस म्हणजे मिस्टेक होणं हे काही प्रॉब्लेम नाही. परंतु मिस्टेक्स रिपीट न करण्यासाठी आपण आपल्या बॉडीला सज्ज केलं पाहिजे आणि वी हॅव टू फॉरगिव्ह अवरसेल्फ म्हणजे आपल्याला आपण स्वतःला माफ करता आलं पाहिजे. माफ केल्यानंतर तुम्हाला जो रिग्रेट आहे तो राहणार नाही. एक जो आपल्या मनामध्ये जो निगेटिव्ह ब्लॉक तयार झालेला, इमोशनल ब्लॉक तयार होणार नाही. तिथंच तुम्ही सोडून द्याल आणि नवीन तुम्हाला एक पॉझिटिव्ह अंकुर तुमच्या मनामध्ये निर्माण होईल. जेणेकरून मी ह्या पद्धतीनं लाईव्ह राहू म्हणजे डायट माझं पुन्हा उद्यापासून चालू करू शकते. आज नाही झालं तर आणि तुम्हाला एक नवीन त्या ठिकाणी उमेद निर्माण होईल डायट करण्याबद्दलची. तर हे आहे 4 पद्धतीचे म्हणजे हेल्थचे पॅरामीटर्स त्याच्यापैकी आहे डायट. तर डायटमध्ये ॲक्चुअली मी प्रेझेंटेशन बनवलं नाही. मुद्दे आपण जे तुम्हाला मी टाकलेले आहेत त्यानुसार मी लाईव्हली घेण्याचंच ठरवलं होतं. कारण कुठलीही तयारी न करता मी ज्यावेळेस ॲड तयार केली, त्यावेळेस त्यांना सांगितलं होतं, की हे मुद्दे आपण घेऊ. तर याच्यामध्ये आपण तुमचे बोन जे आहेत, बोन हेल्थ, तर ते बोन हेल्थ आहे त्या गोष्टी साठी आपण एक सुपर फूड कुठले आहेत, हे मी तुम्हाला सांगणार होतो. तर डायटमध्ये जनरली तुमचे क्वेशन आन्सर्समध्ये आपण डायट घेऊ. डायट काय कसं असलं पाहिजे. परंतु आपण फोकस करू तुमचं ज्यांचं बोन हेल्थ आहे कमी किंवा व्हिटॅमिन डी डिफिशियन्सी कमी असते. आफ्टर 40 व्हिटॅमिन डी डिफिशियन्सी कमी असते. ज्यांचे हाडं कमजोर असतात. अशा व्हिटॅमिन्सचा जो काही एक काही सुपर फूड आपण घेणार आहेत. तर त्या सुपर फूड्स संदर्भात आपण बोलू आणि त्यानंतर तुमचा BMR मला तुमचं एखाद्या कुठल्याही क्लायंटचं एक हाईट, वेट म्हणजे जे तुम्ही ही करणार आहेत, जे अटेंड करतायत, त्यांनी हाईट, वेट आणि तुमचा एज हे जर ठेवलं, तर आपण त्यांचा BMI काढूत आणि BMR सुद्धा काढूत. तुमचं तोपर्यंत तुम्ही तुमचे मेजरमेंट्स रेडी ठेवा. आपण लाईव्ह डेमो दाखवूत आणि ते टूल कुठलं आहे जे तुम्ही स्वतःचा BMI काढू शकता. BMI म्हणजे काय? BMR म्हणजे काय? हेही मी या सेशनमध्ये सांगणार आहे. तर डायटमध्ये जे कॅल्शियम डिफिशियन्सी आहे, तर त्याच्यासाठी एक 4-5 फूड मी सांगणार आहे, ज्यांचे कॅल्शियम आपल्याला कॅल्शियम किती लागतं डेली हे माहीत असणं गरजेचं आहे. 1000 ते 1200 मिलीग्राम एवढं कॅल्शियम आपल्याला डेली गरजेचं असतं. 1000 ते 1200 मिलीग्राम कॅल्शियम आपल्याला गरजेचं आहे. त्याचबरोबर हे कुठून मिळतं? कारण आपल्याला फक्त कॅल्शियम म्हणलं की दूध हे एवढंच माहिती आहे. परंतु बाकी फूडमधून सुद्धा कॅल्शियम मिळतं. 4-5 फूड्स आहेत, जे की कॅल्शियम तुम्हाला त्याच्यातनं मिळू शकतं. कारण या पेनचं सेल नाही, नाहीतर मी तुम्हाला ठीक आहे. सगळ्यात पहिलं जे आहे, पृथ्वीवर सगळ्यात जर जास्त कॅल्शियम असेल मिलेट्समध्ये, म्हणजे आपण जर ग्रेनमध्ये पकडलं, ग्रेन्स असतात, तर त्या ग्रेन्समध्ये नाचणीमध्ये सगळ्यात जास्त कॅल्शियम आहे. नाचणी हे सगळ्यांना माहिती आहे. तर त्याच्यामुळं तुम्हाला नाचणी ज्यांना कॅल्शियम डिफिशियन्सी आहे, म्हणजे जवळ-जवळ 100 ग्राममध्ये म्हणजे
तुमच्या दोन नाचणीच्या पोळ्यांमध्ये एक 400 ग्राम पर्यंत कॅल्शियम मिळतं. 400 ग्राम पर्यंत, 400 मिलीग्राम पर्यंत, सॉरी, 400 मिलीग्राम पर्यंत कॅल्शियम फक्त एकट्या नाचणीच्या 1-2 भाकरींमध्ये मिळू शकतं. म्हणून आपण डाएटमध्ये मल्टीग्रेन रोटी देत असतो ज्यांना कॅल्शियम डिफिशियन्सी आहे. त्यानंतर आहे नाचणीनंतर भगर, जे उपवासाला आपण खातो, तर ते राजगिऱ्यामध्ये सुद्धा कॅल्शियम जवळजवळ 290 मिलीग्राम कॅल्शियम आपल्याला राजगिऱ्यातून मिळतं. जेणेकरून आपण राजगिरा हे कॅल्शियमचा खूप रिच सोर्स आहे. उपवासाला राजगिराची भाकरी आपण त्याच्यामुळेच देतो, कारण एक आहे जो नाचणी आहे, नाचणीमधून कॅल्शियम मिळू शकतं किंवा राजगिऱ्यामधून कॅल्शियम मिळतं. त्याचबरोबर जो दुसरा आहे, आपण लोटस सीड्स सुद्धा खूप चांगला कॅल्शियमचा सोर्स आहे. त्याला आपण लोटस सीड्सला काय म्हणतात, कोणाला माहिती का? टाईप करा मराठीमध्ये. लोटस सीड्सला कमळ फुलं किंवा अमरनाथ असं म्हणतात बहुतेक. मला एक्झॅक्ट माहित नाही, म्हणजे लक्षात येत नाहीये. कोणाला माहित असेल लोटस सीड्स ला काय म्हणतात मराठीमध्ये? राईट. ज्योती मॅम, थँक्यू. तर मखाना म्हणतात, मखाना आपण म्हणतो. राईट. मखानामध्ये सुद्धा कॅल्शियम 40, म्हणजे आपण 1 कप मखान्यामध्ये 40 to 50 ग्राम आपल्याला कॅल्शियम मिळू शकतं. तर हे कॅल्शियमचं सोर्स असणारे हे ग्रेन्स आहेत. त्याचबरोबर जे ड्रायफ्रुट्स आहेत, ड्रायफ्रुट्समध्ये सुद्धा कॅल्शियम एक 30-40 ग्राम मिळतं. परंतु ड्रायफ्रुट्स हे आपण खूप 100 ग्राम खाऊ शकत नाहीत. म्हणून त्यांचा जर आपण क्वांटिटी बघितली तर एक 28 ग्रामची स्पून सर्विंग असते एका बदामची. तर तेवढ्या बदाम एका सर्विंग मध्ये तुम्हाला 40 ते 50 मिलीग्राम कॅल्शियम मिळतं. आणि दुधामध्ये सुद्धा, कारण दूध हा असा सोर्स, कॅल्शियमचा सोर्स खूप चांगला आहे, परंतु पृथ्वी तलावर दुधांमध्ये 70% लोकांना काही ना काहीतरी दुधाच्या ॲलर्जीज सापडलेल्या आहेत. म्हणजे जेणेकरून कुठल्या ॲलर्जीज असू शकतात, कारण दुधामध्ये लॅक्टोज असतं. लॅक्टोज इंटॉलरन्स हा 70% लोकांना असतं, जे ॲडल्ट्स आहेत. लहान मुलांना दुधाची सवय असते, कारण लहान मुलांना दूध रिक्वायर्ड असतं, परंतु मोठ्यांना, बऱ्याच जणांना दुधामुळे पचनाचे प्रॉब्लेम येऊ शकतात, फॅट वाढू शकतं. म्हणून त्यांना मॉडरेट लेवलमध्ये दूध आपण ठेवतो, साय काढून दूध. तर ते 1 ग्लास दुधामध्ये आपल्याला त्या पद्धतीनं 101 मिलीग्राम कॅल्शियम मिळतं. त्याच्यावर जास्त दूध पिता येत नाही. म्हणून आपण हे सुद्धा सोर्सेस कॅल्शियमचे शोधले पाहिजेत आणि खाल्ले पाहिजेत. भाज्यांमध्ये जे शेवग्याची भाजी आहे, सगळ्यात रिच सोर्स आहे. मोरिंगा लिव्हज हा चांगला सोर्स आहे. त्याचबरोबर पालक आहे, मेथी आहे. हिरव्या भाज्यांमध्ये 40 ते 50 मिलीग्राम, 100 ग्राम भाजी, जेवढ्या काही हिरव्या भाज्या आहेत त्यांच्यामध्ये 100 ग्राम भाज्यांमध्ये 40 ते 50 मिलीग्राम असतं. ब्रोकोली सारख्या किंवा कोबी सारख्या भाजीमध्ये 60 ते 70 मिलीग्राम कॅल्शियम तुम्हाला त्याच्यातनं मिळतं. म्हणजे रिच जर 5 फूड आपण बघितले तर रागी आहे, आळीव आहे. आळीव सुद्धा खूप चांगला सोर्स, म्हणून गरोदर स्त्रियांना आपण आळीव हे आयर्न आणि कॅल्शियमचा रिच सोर्स असल्यामुळं, कारण गरोदरपणामध्ये किंवा ANC मध्ये कॅल्शियम डिफिशियन्सी असते, त्याच्यामुळं आपल्याला त्यांना बाळंत झाल्यानंतर किंवा आफ्टर पोस्टपार्टम त्याला म्हणतात, तर हे आळीव दिलं जातं, रागी दिली जाते, जेणेकरून त्यांची कॅल्शियमची जी काही डिफिशियन्सी आहे ती भरून निघेल. म्हणजेच आपण कॅल्शियमचे हे जे सोर्सेस आहेत, रागी आहे, त्याचबरोबर रागी म्हणजेच नाचणी. त्यानंतर फळांमध्ये कॅल्शियम, जे काही सिट्रस फ्रुट्स आहेत, म्हणजे ऑरेंज आहे, मँगो आहे, तर यांच्यामध्ये कॅल्शियम जास्त आहे सिट्रस फ्रुट्समध्ये. त्यानंतर ड्राय फ्रुट्समध्ये, आल्मंड्समध्ये कॅल्शियम जास्त आहे. आणि जे स्वीट्स ड्राय फ्रुट्समध्ये जे डेट्स आहेत किंवा आपण ज्या किमिया डेट्स सारख्या ज्या हँड पिक्ड डेट्स आहेत, त्याच्यामध्ये चांगलं कॅल्शियम मिळतं. मिल्कमध्ये, ॲनिमल प्रोडक्ट्समध्ये, त्याचबरोबर जे रेड मीट्स आहेत, रेड मीट्समध्ये सुद्धा कॅल्शियम सोर्स चांगला असतो.
आणि दुसरा जो आहे सोर्स कॅल्शियमचा, मिलेट्स किंवा आपण ज्या डाळी म्हणतो, तर ते राजमामध्ये सगळ्यात जास्त कॅल्शियम आहे. म्हणजे राजमा, रागी, त्याचबरोबर हिरव्या भाज्या, ह्या सगळ्यांमध्ये कॅल्शियम हे त्याच प्रमाणात कमी कमी प्रमाणामध्ये होत जातं. मोरिंगामध्ये जे आहे, तर ते मोरिंगा लीव्हजमध्ये फक्त 1-2 ग्राम मोरिंगा लीव्हजमध्ये तुम्हाला 40 मिलीग्राम कॅल्शियम मिळू शकतं. म्हणजे सुपर फूडमध्ये ते आहेत. त्याचबरोबर ज्या सीड्स आहेत, सीड्समध्ये सुद्धा चिया सीड्समध्ये कॅल्शियम आहे. परंतु सीड्स आपण 15 ते 20 ग्राम सीड्स घेऊ शकतो. फ्लॅक्स सीड्समध्ये कॅल्शियम आहे. 40 ते 50 मिलीग्राम कॅल्शियम तुम्हाला फक्त 1 टेबलस्पून फ्लॅक्स सीड्स किंवा सीड्समधून मिळू शकतं, जे की 100 ग्राम भाज्यांमधून मिळतं. ते तुम्हाला अशा पद्धतीनं आपला जो 1012चा जो सोर्स आहे, रिक्वायर्ड सोर्स, तर तुम्ही ज्यांना कॅल्शियम डिफिशियन्सी आहे, तर त्यांचं डाएट डिझाइन कसं असेल? त्यांना एक रागीची किंवा नाचणीची भाकरी खाणं गरजेचं आहे किंवा मल्टीग्रेन रोटी. त्याचबरोबर फ्लेक्स सीड्स किंवा पंपकिन सीड्स 15 ग्राम घेणं गरजेचं आहे. त्यासोबतच ड्राय फ्रुट्समध्ये 10 आल्मंड्स राहू द्यायचेत त्यांनी आणि हिरव्या भाज्या भरपूर खायच्यात. ऑरेंज सारखी एक फ्रूट, जे ऑरेंज सिट्रस फ्रूट आहे, ते खायचं. तुमची 1000 ते 1200 मिलीग्रामची जी काही रिक्वायरमेंट आहे, तर ती रिक्वायरमेंट 100% कंप्लीट होईल. तर अशा पद्धतीनं तुम्हाला कॅल्शियम 1 महिना जर हे डाएट तुम्ही ठेवलं, ह्या डाएटमध्ये, तुमच्या डाएटमध्ये ह्या जर पदार्थ ठेवले, तर तुमची कॅल्शियम डिफिशियन्सी 90% कमी होईल. आता दुसरा पार्ट राहतो. कारण कॅल्शियम तुम्हाला जेवढं आपण घेतो, तेवढं सगळं ऑब्झर्व्ह होत नाही. कॅल्शियम ॲब्सॉर्प्शनसाठी व्हिटॅमिन सी लागतं, व्हिटॅमिन डी लागतं. तर ते जर नसेल, तुम्ही कितीही डायरेक्ट कॅल्शियमच्या गोळ्या जरी खाल्ल्या, तरी कॅल्शियम रिक्वायरमेंट तुमची कंप्लीट होणार नाही. कारण ॲब्सॉर्प्शन होत नाही. तुम्ही जे फूड घेता, तर ते फूड कंप्लीट न झाल्यामुळं त्याचं ॲब्सॉर्प्शन होत नाही. मग काय करायला लागेल? तुम्हाला व्हिटॅमिन डी कुठं? उन्हामध्ये सकाळचं जे कोवळं ऊन आहे, 7 वाजता 7:30 ते 6 ते 7:30च्या दरम्यानचं, तर ते कोवळं ऊन तुम्हाला घेणं गरजेचं आहे. कोवळं ऊन घेतल्यानंतर तुमचं जी स्किन आहे, तिथं व्हिटॅमिन डी हे नॅचरल सोर्स व्हिटॅमिन डीचा तुम्हाला मिळेल आणि तुमचं कॅल्शियम ॲब्सॉर्प्शन वाढेल. व्हिटॅमिन डी जेवढं जास्त तेवढं. किंवा तुम्हाला परत व्हिटॅमिन डी सारखे जे सोर्सेस आहे, व्हिटॅमिन सीचा सोर्स सुद्धा तुम्हाला ऑरेंज वगैरे वाढवल्यानंतर ते कॅल्शियम ॲब्सॉर्ब होईल. अशा पद्धतीनं आपल्याला कॅल्शियम ॲब्सॉर्ब होण्यासाठी व्हिटॅमिन डी आणि व्हिटॅमिन सी सुद्धा गरजेचं आहे. तर हे होतं कॅल्शियम बद्दल डाएट. मग कॅल्शियम डिफिशियन्सी झाली हे कसं ओळखायचं? की तुमचं सगळ्यात महत्त्वाचं आहे की कॅल्शियम जर खूप एक्स्ट्रीम लेव्हलला डिफिशियन्सी झालं, तर फ्रॅक्चर्स वगैरे पटापट होऊ शकतात, थोडंही लागलं तर. दुसरं आहे हाडे दुखणे, सांधे दुखणे, हे कॅल्शियम डिफिशियन्सीमुळे होऊ शकतं. तुमची बोन स्ट्रेंथ जी आहे, तर ती कमी होऊ शकते. म्हणजे मधून हाडं दुखल्यासारखं होतात. कारण मसल पण स्ट्रॉंग नसतात कॅल्शियम डिफिशियन्सी झाल्यानंतर. त्याच्यामुळं पाय दुखणे, पायांना गोळे येणे, तर हे कॅल्शियम कमी असल्याचंच लक्षण आहे. तर अशा पद्धतीनं तुम्हाला एक मशीन पण असते. त्या मशीनवर डायरेक्ट तुम्हाला कॅल्शियमचं किंवा बोन हेल्थ, तुमची बोनची डेन्सिटी किती आहे, बोन डेन्सिटी चेकिंग मशीन असते. तर त्या डेन्सिटीवरून लक्षात येतं की तुमचं कॅल्शियम लेव्हल कशी आहे. त्याचबरोबर ब्लडमध्ये सुद्धा कॅल्शियम लेव्हल आपल्याला करता येते. आणि जर डिफिशियन्सी असेल, तर डायटरी चेंजेस अलॉंग विथ युअर मेडिसिन्स, कारण मेडिसिन्स सुद्धा काही ठिकाणी घेणं गरजेचं आहे. ज्यांची खूप डिफिशियन्सी आहे, सिव्हिअर डिफिशियन्सी आहे, तर त्यांना मेडिसिन सुद्धा गरजेचे आहेत. कारण वी हॅव टू गो हँड टू हँड विथ मेडिसिन अँड डाएट. कारण डॉक्टर्स हे सुद्धा खूप महत्त्वाचे आहेत. बऱ्याच ठिकाणी डॉक्टर्सला दोष दिला जातो, हे नका घेऊ, ते आर्टिफिशियल आहे. परंतु तसं काही नसतं. तुम्हाला जे सायंटिफिक आहेत, त्या गोष्टींना आपण स्वीकार केला पाहिजे आणि काही एक्स्ट्रीम कंडिशनला त्या सुद्धा गोष्टी घेणं गरजेचं आहे. तर अशा पद्धतीने आपण कॅल्शियमची आपली रिक्वायरमेंट कमी करू शकतो आणि रिक्वायरमेंट फुलफिल करू शकतो. ज्यांनी कोणाचं आपल्याला इथं BMR काढायचा आहे, मी तो BMR कसा काढायचा हे मी तुम्हाला इथं लाईव्ह दाखवणार आहे. BMI म्हणजे काय अगोदर सांगूत आपण, आणि तो कसा काढायचा तो मी तुम्हाला दाखवतो. तर कोणाचे मेजरमेंट्स आहेत का? मला चॅट बॉक्समध्ये सांगा. तुमच्याकडे कुठली मेजरमेंट्स आहेत का? कोणाची? म्हणजे त्याला हाईट, वेट, तर आपण त्यांचा BMR काढू लाईव्हली.
हाईट, वेट आणि एज जर टाकलं तर मी तुम्हाला BMR काढून दाखवतो. कॉमेंट मध्ये तुम्ही टाकू शकता तुमचा वेट आणि एज. ठीक आहे, नाही तर मी सॅम्पल दाखवेन तुम्हाला कोणाचं तरी. ठीक आहे, आपण BMR कसं BMI कसं काढायचा आणि BMIचं सिग्निफिकन्स काय आहे हे माहीत असणं गरजेचं आहे. कारण तुमचा BMI जर तुम्हाला माहित नसेल तर तुम्हाला तुमचं वेट जास्त आहे का कमी आहे का नॉर्मल त्या पोझिशन मध्ये आहे हे लक्षात येणार नाही. म्हणून आपल्याला BMI करणं हे खूप गरजेचं आहे. BMI म्हणजे काय तर आपला बॉडी मास इंडेक्स. हा, ओके, एक जणांनी टाकलेला आहे. ओके, ठीक आहे, मी त्यांचा आपण रिस्पेक्ट करत त्यांची जी काही इन्फॉर्मेशन आहे ती हाईट ठेवत मी क्लायंटचं नाव न सांगता तुम्हाला. तर याच्यामध्ये BMI तुम्ही घरी काढू शकता, तुमच्या मोबाईल मध्ये काढू शकता. तुम्हाला गुगल मध्ये जायचंय. आणि गुगल मध्ये गेल्यानंतर स्क्रीन शेअर झाली. स्क्रीन शेअर झालेली आहे का माझी? येस येस, शेअर झाली आहे. इथं येईल BMI कॅल्क्युलेटर टाइप करायचं. सिंपल आहे. पहिला जो काही BMI कॅल्क्युलेटर येईल कुठलाही घ्यायचा आणि इथं हाईट टाकायची आहे तुम्हाला. हे समोर BMI कॅल्क्युलेटर आला, स्क्रीन शेअर आहे. आता जो माझ्याकडं एक आलेला आहे, हाईट आहे 157 सेंटीमीटर. इथं आपण काय करायचंय, फीट किंवा याच्यामध्ये न टाकता सेंटीमीटर मध्ये करायची हाईट मेट्रिक कॅल्क्युलेशन्स मध्ये. ठीक आहे, 5.3 फीट आहे. एक तर मीटर मध्ये पाहिजे किंवा मला सेंटीमीटर मध्ये पाहिजे हाईट. calculate.net हे तुम्ही ज्यावेळेस गुगलवर टाकाल त्यावेळेस एक साईट येते, तिथं तुमचे सगळे पॅरामीटर्स तुम्हाला कॅल्क्युलेशन करता येतील. BMI गुगलवर लवकर येईल. माझं हे ऍपल सफारी हा आलंय. हा, एज किती आहे? 23 आहे. इथं तुम्हाला पॅरामीटर्स टाकायचे, मेल फिमेल टाकायचं आणि हाईट आहे 153 सेंटीमीटर.
आणि वेट आहे 61 kg. इथं कॅल्क्युलेट प्रेस करा, तुमचा BMI रेडी. बघा किती सिंपल आहे. आणि BMI वगैरे करण्यासाठी खूप ठिकाणी फीस घेतल्या जातात. तुम्ही हे सिंपल पद्धतीने करू शकता. आता इथं हे एक ॲरो दिसतोय, म्हणजे पूर्ण मीटरच आहे. तुमचं ओव्हरवेट मध्ये आहे, ज्यांचा आहे तो. BMI आता 26.1 आहे. नॉर्मल BMI जो असतो 18.5 ते 25 पर्यंत. तर बॉर्डर लेवलला आहे, थोडासा ओव्हरवेट मध्ये येतं. आता इथं अंडरवेट जर 18.5च्या असेल, कमी असेल तर अंडरवेट आहेत. नॉर्मल 18.5 ते 25 आहे, 25 ते 30 ओव्हरवेट आहे, 30 ते 35 ओबेसिटी आहे, 35 ते 40 ही सिव्हिअर ओबेसिटी किंवा मॉर्बिड ओबेसिटी. त्यांना लगेच ऍक्शन घेणं गरजेचं आहे. त्यानंतर दुसरा एक BMI आपण काढू, दुसरा एक मेजरमेंट आलेले आहेत. तर त्याच्यामध्ये एज आहे 30, फिमेल, हाईट आहे 5.3 म्हणजे किती 153 सेंटीमीटर, आणि वेट आहे 99. कॅल्क्युलेट. तर यांचा BMI बघा इथंच आलेला आहे. हे ओबेसिटी मध्ये आलेलं आहे. एक 42.3 BMI आहे. म्हणजे हाईटच्या मानाने. BMI म्हणजे काय की तुमच्या बॉडीमध्ये हाईट आणि तुमचं वेट, एज ह्यांचा एक रेशो असतो. तो रेशो जर नॉर्मल असेल तर 18.5 ते 25च्या मध्ये असतो. तर तो मध्ये मेंटेन ठेवण्याचा प्रयत्न करणं गरजेचं आहे. BMI हा फक्त एक आपल्या रेफरन्स आहे तुम्हाला BMI कमी करण्यासाठी, की तुमचं वेट कमी आहे, नॉर्मल आहे. तर या ठिकाणी BMI नक्कीच इथं वेट आपल्याला कमी करणं गरजेचं आहे, जे की 40च्या वर BMI आलेला, 42.3 BMI आहे. तर आपल्याला हे 30 ते 35 पर्यंत टार्गेट ठेवणं गरजेचं आहे, की 35च्या बिलो हा BMI आला पाहिजे. तर अशा पद्धतीने आपण तुम्ही घरी सुद्धा म्हणजे BMI हा काढू शकता. तर हे होतं तुमचं BMI कसं काढायचं याच्याबद्दलचं छोटासा डेमो. त्यानंतर तुमचे क्वेश्चन्स, म्हणजे ज्यांना कुणाला, म्हणजे आपल्याकडे एक ज्यांना तुम्हाला बरेच वेळेस ह्या सगळ्या गोष्टी माहीत असतात, परंतु डाएट माहीत असतं काय घ्यावं, परंतु फॉलोअप होत नाही. तर अशांसाठी आमच्याकडं, म्हणजे जर आपण एनरोल केलं, माझा नंबर तुम्ही किंवा मला व्हॉट्सअप करा 8380981100. मी म्हणजे लिंक बॉक्समध्ये म्हणजे आहे माझा नंबर. व्हॉट्सअपला आहे, फेसबुकला आहे, इन्स्टाला आहे, माझं इन्स्टा हँडल आहे. तर अशा पद्धतीनं तुम्ही कुठल्याही याच्यावर मेसेज करू शकता. आणि याच्यामध्ये आम्ही एक फॉलोअप सिस्टीम बनवलेली आहे. म्हणजे डाएट तर तुम्हाला कुठेही मिळेल, क्लिकवर मिळेल. तुम्ही एखाद्या नेटवर तुमचे वेट आणि BMI टाकल्यानंतर सुद्धा मिळेल. परंतु जो प्रॉपर गायडन्स सिस्टीम आणि फॉलोअप्स असतो, तो जर तुम्हाला पाहिजे असेल तर त्या प्रीमियम सर्व्हिसेस सुद्धा आहेत. तुम्ही आमच्याकडे तशा पद्धतीनं इन्क्वायरी टाकू शकता. त्या सर्व्हिसेस बद्दल तुम्हाला माहिती दिली जाईल. आता तुमचे काही क्वेश्चन्स असतील तर विचारा. मी एक वेळेस याचे पण करून बघ. YouTube वरचे काही क्वेश्चन्स आहेत. तुमचे क्वेश्चन्स असतील तर तुम्ही माईक तुमचा अनम्यूट करून विचारू शकता, किंवा तुम्हाला चॅट बॉक्स मध्ये सुद्धा टाकू शकता. आहेत कोणाचे क्वेश्चन्स? कुठलाही क्वेश्चन, हेल्थ, डाएट, वर्कआउट, फिटनेस याच्याशी रिलेटेड कुठलाही क्वेश्चन तुम्ही विचारू शकता. क्वेश्चन आय थिंक एक क्वेश्चन आहे. इट्स पॉसिबल टू लूज वेट. येस, ही सगळ्यात गुड थिंग आहे की तुम्ही वेट हे लूज करू शकता. हे सगळ्यात मोठा प्लस पॉइंट आहे. वेट जसं वाढतं तसं वेट आपण लूज पण करू शकता, आणि ते 100% होऊ शकतं, कितीही वेट असेल तरी. कारण त्याच्यामध्ये तुम्हाला वर्कआउट आणि डाएट जर प्रॉपर घेतलं
मी सांगितलेल्याप्रमाणे जर तुम्ही व्यवस्थित सूचना जर पाळल्या तर तुमचं वेट हे आपलं स्टँडर्ड वेट लॉस जे आहे, जे की ज्यांचं वेट हे 70च्या खाली असतं किंवा BMI ज्यांचा 30च्या खाली आहे, तर त्यांचं स्टँडर्ड वेट लॉस 2 kg पर मंथ होतं. परंतु ज्यांना एक्स्ट्रीम वेट आहे 100 ते 80च्या दरम्यान आहे, त्यांचं 4-5 kg पर मंथ पर्यंत सुद्धा वेट कमी होतं. त्याच्यामुळं वेट हा कमी होतं का? याच्यापेक्षा जास्त वेट हे 100% कमी होतच. इट इज ॲब्सोल्युटली पॉसिबल आणि तुम्ही ते करू शकता. हा एक क्वेश्चन होता. तर आय होप की तुमचं सगळ्यांचं या जो आपण समराईज केलं तर लक्षात येईल की आपण डाएट म्हणजे काय, हेल्थ म्हणजे काय, हेल्थचे 4 पॅरामीटर्स काय आहेत, त्याचबरोबर कॅल्शियम डिफिशियन्सी असल्यानंतर कुठले सुपर फूड्स तुम्ही खाणं गरजेचं आहे आणि आपल्याला हेल्थ ठेवण्यासाठी ओव्हरऑल म्हणजे फिजिकल, मेंटल त्याचबरोबर सोशल आणि स्पिरिच्युअल क्वोशंट आपला किती गरजेचा आहे हे सुद्धा त्याच्यावरून लक्षात येईल आणि अशा पद्धतीनं तुम्हाला बऱ्याच गोष्टी क्लिअर झाल्या असतील. जर तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी क्लिअर झाल्या असतील तर एक वेळेस येस हा टाइप करा म्हणजे आपल्याला हे सेशन एंड करता येईल आणि तुमचे काही अनुभव असतील या सेशन बद्दल तर मला WhatsApp, Facebook किंवा Instaवर तुम्ही शेअर करू शकता किंवा इथेही करू शकता. गुड. सगळ्या बऱ्याच जणांचे येस मेसेज आलेले आहेत. ते मला मोटिवेट करतील. तुमचे मेसेज, तुमच्या फीडबॅक्स, तुमचे जे काही रिझल्ट्स आहेत तेच आम्हाला मोटिवेट करत असतात. इथं बऱ्याच जणांनी सेशन आता एवढ्या कमी वेळेमध्ये आपण हे करून सुद्धा मंत्री मॅडम आहेत, समृद्धी, मयुरी मॅडम, ज्ञानदा मॅडम, अरविंद फड, के एन हा मोबाईलवर दिलेला आहे, सविता. तर ह्या सगळ्यांनी सेशन अटेंड केलेलं आहे. बऱ्याच जणांनी झूमवर अटेंड केलं, काही जण हे युट्यूबवर अटेंड करत आहेत. तर थँक्यू व्हेरी मच. तर प्रत्येक संडेला अशा पद्धतीनं तुम्हाला पुढचं सेशन कुठलं घ्यावं असं वाटतंय, तुमचे काही क्वेरीज असतील तर मला माझ्या WhatsApp नंबरला, Facebookला, Instaला किंवा सोशल मीडियावर कुठल्याही तुम्ही विचारू शकता, पर्सनली विचारू शकता आणि मी त्याचा पुरेपूर उत्तर देण्याचा मी प्रयत्न करेन. तर हे होतं आजचं सेशन. आता मी हे सेशन एंड करतोय. होप तुम्हाला या सगळ्या गोष्टींचा फायदा होईल आणि तुम्ही डाएट, वर्कआउट, हेल्थ हे सगळं मेंटेन कराल आणि तुमची स्टे फिट अँड स्टे हेल्दी. थँक्यू. हॅव अ गुड डे. आय एम गोइंग टू साइन ऑफ नाउ.